संघांना विश यू ऑल द बेस्ट. गुरुनाथ पहिलाच चेंडू पॉवर प्लेचा सतीशसाठी. येथे मात्र हा चेंडू डावी यष्टी सोडून चाललाय आणि लेग स्टिकच्या बाहेर असल्यामुळे पंचांचा इशारा येतोय की हा वाईड चेंडू आहे आणि अवंतर धावेने येथे मात्र धावफलक सुरू झालेले धावसंख्येचा श्री गणेशा पाहायला मिळतोय, तो म्हणजे कोंडेरी संघाचा गुरुनाथ. यावेळेस हा चेंडू लोअर फुल टॉस होता. येथे मात्र धावबाची संधी, मात्र थोडंसं फंबलिंग आणि सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तो मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कमबॅक गुरुनाथचं पाहायला मिळतं. लोअर फुलटॉस चेंडू होता. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्यास येथे मात्र वाव मिळाला नाही फलंदाज सतीशला आणि चांगलं कमबॅक तेथे मात्र आपल्याला पाहायला मिळते गुरुनाथचं. तिसरा चेंडू. यावेळेस हा चेंडू हलकासा ओव्हरपिच होता. धावबाची संधी, मात्र तेथे अगदी चपळाईने एक धाव दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर होते ती 2 चेंडू 2 धावा, बिनबाद 2. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गुरुनाथची. दोन्ही चेंडू अतिशय सुरेख होते. पहिला चेंडू जरी वाईड असला तरी मात्र 2 चेंडू अतिशय चांगले हाताळले. कोणताही मोठा फटका येथे मात्र खेळण्याची संधी दिलेली नाही गोलंदाज गुरुनाथ त्याने. तिसरा चेंडू सुरजसाठी गुरुनाथ. यावेळेस हा चेंडू हलकासा ओव्हरपिच होता. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातो मिड विकेटला. तेथे मात्र डीपमधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येऊन चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नसेल. आणि अशा रीतीने 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 चेंडूच्या साह्याने येथे मात्र धाव फलकावर आपल्याला 3 धावा पाहायला मिळतात त्या कोंडेरी संघाच्या. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गुरुनाथच्या माध्यमातून. अचूक टप्पा त्याने हाताळलेला आहे आतापर्यंत तिन्ही चेंडूमध्ये. यावेळेस हा चेंडू बॅटची कडा, मात्र पुन्हा एकदा येथे मात्र जणू काही फलंदाजाची परीक्षा घेणार हा चेंडू होता. आतापर्यंत जे पण चेंडू गुरुनाथ याने हाताळलेले 4ही चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने हाताळलेले आहेत. कोणताही मोठा फटका येथे खेळण्यास फलंदाजांना संधी दिली नाहीये. कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं की सर्व प्रेक्षकांना इव्हन फलंदाजांना देखील चौकार षटकार पाहण्याची किंवा मारण्याची संधी असते. परंतु अशा परिस्थितीत देखील गुरुनाथ याने सुरेख गोलंदाजी आतापर्यंत जरी केलेली आहे. पुढचा चेंडू गुरुनाथ सुरजसाठी सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हा चेंडू हा मात्र खराब चेंडू आणि या खराब चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू जातो डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार. हा चेंडू थोडासा लेगस्टिकच्या बाहेर होता आणि त्याचाच फायदा सूरज या फलंदाजाने घेतलेला आहे. 5वा चेंडू या षटकातील 5वा चेंडू होता. 1 मिनिट थांबवायचं. टेम्पो टेम्पो थोडीशी टेम्पो मागे घ्या. हॅलो, मॅच चालू आहे ना. शेवटचा चेंडू गुरुनाथचा. यावेळेस हा चेंडू सुरेख फटका, ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. हॅलो हॅलो. तर शेवटच्या चेंडूवर देखील जाऊ दे ना साईड. तर पहिल्या षटकाचा येथे खेळ समाप्त झालेला आहे. शेवटच्या 2 चेंडूंवर 2 चौकार पाहायला मिळाले आपल्याला. सूरज या फलंदाजाच्या माध्यमातून एक चौकार आपल्याला फाईन लेगच्या दिशेने आणि दुसरा चौकार आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा रीतीने 2 चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे बिनबाद 12 या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 3 षटकांचा सामना असेल. पहिले 4 चेंडूंचा जर विचार केला तर फक्त 4 धावा होत्या. तदनंतर मात्र सूरजने चांगली फलंदाजी केली. दोन्ही अप्रतिम फटके होते आणि अशा रीतीने एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या कोंडेरी संघाची बिनबाद 12. 3 षटकांचा सामना म्हटलं तर आपण कमीत कमी 35 ते 36 धावांचा विचार करत असतो, जेणेकरून 12ची किंवा 13ची सरासरी येथे गोलंदाजांसाठी पुरेशी असेल. परंतु हल्लीचं क्रिकेट हे खूप फास्ट क्रिकेट आहे. कधी कुठल्या फलंदाज किंवा कुठला गोलंदाज कमबॅक करेल याचा काही नेम नसतो. त्याच्यामुळे कुठलीही धावसंख्या ही शाश्वत देणारी नसते. तर दुसरं षटक
येथे मात्र फलंदाज आपलं गोलंदाज विकी विकी आणि स्ट्राईकवर असेल तो सतीश, विकी टू सतीश. यावेळेस हा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला पाहायला मिळालं तेथे डीप पॉइंटला. एक धाव पूर्ण आणि अशा रीतीने येथे मात्र बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत सूरज आणि सतीश या फलंदाजांनी. तर पहिल्याच चेंडूवर 2 धावा येथे अर्जित केल्या आहेत त्या फलंदाज सतीशने. धावसंख्या 2 ने पुढे होते ती म्हणजे 14. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळतंय कारण पॉवर प्लेची मर्यादा इथे संपलेली आहे. विकी पुढच्या चेंडूसाठी. यावेळेस हा चेंडू हलक्या हाताने चॉप केलाय. चेंडू जाते पॉइंट रिजन मध्ये. तेथे मात्र जोपर्यंत चेंडू पकडेल आणि फेकी करेल तोपर्यंत येथे मात्र 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. अशा रीतीने 2 चेंडूवर आतापर्यंत विकी याने 4 धावा खर्च केल्यात आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 16. तिसरा चेंडू विकी सतीशसाठी. यावेळेस हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू जवळजवळ यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता येते आपल्याला पाहायला मिळते विकीच्या माध्यमातून. सुंदर चेंडू, कोणताही मोठा फटका खेळण्याची मुभा नव्हती या चेंडूवर. निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक म्हणावं लागेल विकीचं. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले, 4 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू विकी टू सतीश. यावेळेस हा चेंडू थोडासा हवेमध्ये परंतु चेंडू जातो गोशांकी क्षेत्रामध्ये आणि फक्त 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती म्हणजे 18 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 चेंडूमध्ये कोंडेरी संघ बिनबाद 18. अजूनही 8 चेंडूंचा खेळ येथे मात्र संपायचा आहे. विकीचा पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू थोडासा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. गुरुनाथकडे चांगली संधी आणि सतीश येथे मात्र एक झेल देऊन बाद होतोय. पहिला धक्का लागतोय तो म्हणजे कोंडेरी या संघाला. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत विकी याने चांगलं कमबॅक केलंय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत, 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. सतीश सारखा सलामीचा आघाडीचा फलंदाज त्याने मात्र बाद केलेला आहे आणि 6 धावा 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा येथे मात्र खर्च केलेले आहेत. नवीन फलंदाज तेजस इन ॲट नंबर 3. शेवटचा चेंडू असेल या षटकातील शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 18 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. 1 गडी येथे मात्र बाद झालेला आहे सतीशच्या रूपाने कोंडेरी संघाचा. थोडं स्पीडअप करायचं आहे फलंदाज, कारण आपल्याला ही स्पर्धा आजच एका दिवसामध्ये कंप्लीट करायची आहे. थोडं सहकार्य करा. शेवटचा चेंडू विकी. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती पहिल्या षटकामध्ये. 12 धावा कुठून काढल्या होत्या सूरज आणि सतीशांनी. दुसऱ्या षटकामध्ये मात्र चांगलं कमबॅक. हॅलो, पुढचा चेंडू. यावेळेस हा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. हॅलो, तर सुंदर कमबॅक म्हणावं लागेल विकी याचं सामन्यामध्ये, कारण फक्त 6 धावा येथे मात्र खर्च केल्या आणि 1 गडी देखील बाद केला आहे. तो म्हणजे सतीश या फलंदाजाला. नवीन गोलंदाज तेजस तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. थोडं स्पीडअप करायचं आहे उंबरणी संघ. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा, कारण अजूनही बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तेजस आणि तेजस तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस हा चेंडू, सुंदर चेंडू. येथे मात्र धावबादची संधी जरूर तेथे प्राप्त झालेली आहे आणि अशा रीतीने
तेजस हा नॉनस्ट्राईकचा फलंदाज धावबादच्या स्वरूपाने बाद होतोय. अजून एक धक्का लागतोय तो म्हणजे कोंडेरी संघाला. तेजसच्या रूपाने नवीन फलंदाज यश हा चौथ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो. यश थोडा लवकर करा यश. हॅलो, थोडं स्पीडअप करायचं आहे. तिसरा षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 18 धावा या मात्र धावफलकावर आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ट्रकला थांबवा जरा. दुसरा चेंडू तेजसचा. यावेळेस हा चेंडू ओव्हर पिच होता आणि येथे झेलची संधी प्राप्त झाली आणि अशा रीतीने येथे मात्र षटकार येथे मात्र मिळतोय. तो झेल ड्रॉप झालेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडलेला आहे आणि अशा रीतीने सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सूरजच्या माध्यमातून षटकार येतोय आणि अशा रीतीने धावसंख्या 6च्या मदतीने पुढे सरकते ती 24. 2 चेंडू आणि 24 धावा. एक सोपा झेल होता परंतु झेल पण सुटला आणि षटकारही गेला. अशा रीतीने 6 धाव्यांचं येथे मात्र 6 धावा कोंडेरी संघाला प्राप्त होतात. तिसरा चेंडू तेजसचा सूरजसाठी सुंदर फलंदाजी करतो तो फलंदाज सूरज. यावेळेस हा चेंडू ओव्हर पिच होता आणि चेंडूला पुन्हा एकदा मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर खेळून काढला तो. 6 धावांसाठी षटकार. सलग 2 षटकार येथे मात्र आपल्याला सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये देखील 2 चौकार त्याने लगातार खेचले होते आणि आता देखील 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. चौथा चेंडू असेल तेजसचा सूरजसाठी. यावेळेस हा चेंडू पाहायला ब्रश होतोय. ऑफस्टंपच्या बाहेर होता. येथे मात्र धावचीची संधी निर्माण झालेली होती परंतु अशा रीतीने 1 धाव येथे कंप्लीट होते आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे सरकते. येथे मात्र दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव घेताना धावबाद होतोय तो फलंदाज यश आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो सूरज. 4 चेंडू आणि 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर. अजूनही 2 चेंडूंचा येथे मात्र खेळ बाकी आहे. सूरज हा ऋतिक हा नवीन फलंदाज आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय आणि स्ट्राईकला असेल तो सूरज. 31 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात आणि अशा रीतीने शेवटच्या 2 चेंडूंचा येथे मात्र खेळ बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू येथे मात्र शेष तेजस टू सूरज. यावेळेस हा चेंडू लोअर फुल टॉस होता परंतु सुंदररित्या खेळून काढला आहे मिड विकेटला. जोपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा येथे सूरज पूर्ण करतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 33. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो ती कोंडेरी संघाची. अजूनही शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू येथे मात्र शेष आहे. 33 धावसंख्या आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल तेजसचा आणि सामना करेल तो सूरज. यावेळेस हा चेंडू सुंदर चेंडू परंतु आई हॅलो तर निर्धाव चेंडू आहे ना पंच. ओके तर शेवटच्या चेंडूवर देखील विकेट प्राप्त झालाय आणि अशा रीतीने कोंडेरी संघ येथे मात्र 33 धावसंख्या बनवण्यामध्ये यशस्वी झालेत आणि 34 धावा येथे मात्र बनवायच्या आहेत त्या दुसऱ्या इनिंग मध्ये. 18 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण असेल ते उंबरणी या संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी. धन्यवाद. हॅलो तसेच कोंडेरी संघाचा 12वा खेळाडू ज्याने शूज परिधान केले नव्हते त्याच्यामुळं समोरच्या संघाने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेले आहे तर त्यांचे देखील 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील म्हणजे तर हॅलो हां जेव्हा पहिला चेंडू येथे टाकला जाईल तेव्हा 2 धावा त्या कोंडेरी संघाच्या आपल्या उंबरडी संघाच्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. तसेच पुढचा सामना असेल सिंग 11 बल्ल्यानी आणि आरबी वरप तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी येथे मात्र उपस्थित राहण्यासाठी विनंती करेन
की आपण लवकरात लवकर टॉससाठी मंचावर उपस्थित राहायचं आहे. सिंग 11 बल्ल्यानी आणि कोंडेरी आरबी वरप. हॅलो हॅलो चेक. लगेच याच्यानंतर मीर 11 आणि शिवम 11 दोन्ही सांगायचे करणार त्यांना. थँक्यू, धन्यवाद दिनेशजी पाटील. आपण पाहतायत मित्रांनो, स्वर्गवासी सरासबाई नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ गावदेवी क्रिकेट संघ मोहिली आयोजित मोहिलीकर चषक 2025 चे भव्य दिव्य आयोजन आणि अतिशय सुरेख स्पर्धा आपल्याला एक दिवसीय स्पर्धा आपल्याला क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. अशी एक स्पर्धा आहे की ती विनामूल्य शुल्क जी स्पर्धा मात्र खेळवण्यात गेलेली आहे. आदरणीय योगेशजी पाटील मोहिली गावचे एक समाजसेवक आणि एक भजन मंडळी सेवा यांच्या माध्यमातून अतिशय खूप चांगलं कार्य केलेलं आहे. एक दिवसीय आपल्याला क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. चला पुढील मॅच साठी टॉस साठी यायचं आहे. पुढील मॅचचा टॉस केला जाईल आरबी वरप विरुद्ध सिंग 11 बल्ल्यानी. रोहित भाई प्रतिष्ठान क्रिकेट संघ वरप आणि सिंग 11 बल्ल्यानी अशा दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तेहतीस धावा बॅटिंग करत असताना कोंडेरी टीमने इथे मात्र ठोकून काढल्या आणि 34 धावांचं लक्ष ठेवलं तर उंबारणी टीम कडे. परंतु जर विचार केला ना तर या सामन्यामध्ये ड्रेस कोड हा कंपल्सरी आहे. शूज, पॅन्ट आणि टी शर्ट. आदरणीय संतोषजी शिंगोळे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याचा टॉच केला जाईल. एका बाजूला असे रोहित भाई प्रतिष्ठान क्रिकेट संघ वरप आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल तो म्हणजे सिंग 11 बल्ल्यानी या विभागातील एक दादा संघ. या टॉच केला जातोय. शिंगोळे साहेबांच्या शुभ हस्ते टॉच जिंकलाय आरबी वरप संघाच्या संघनायकाने. चला शीतपेय द्यायचा आहे दोन्ही टीमला. या स्पर्धेच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय वरप टीमने. दोन्ही टीमला शीतपेय दिला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. एक स्वीट बॉक्स, एक चिवडा पॅकेज आणि फ्रूट अशा प्रकारचे अनेक खाद्यपदार्थ या खेळाडूंना दिले जाते. ते म्हणजेच एकमेव एक समाजसेवक व्यक्ती योगेशजी पाटील यांचे शुभ हस्ते. बघा 2 रनांची पेनल्टी लागलेली आहे कोंडेरी टीमला, कारण का जो 12वा खेळाडू आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये त्याचं ट्रॅक शूज एक सारख्याने कंपल्सरी नाही, त्याच्यामुळे त्यांना मात्र 2 रनांची पेनल्टी इथे आयोजकांच्या माध्यमातून दिलेली आहे. खूप चांगली स्पर्धा आहे. सर्वांचं एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया मोहिनी चिकर चषक 2025 च्या भव्य दिव्य या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. ओहो उंच बॉल, सूरज केने येतोय, चुकी करणार नाही. जो 2 टर्म सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता गुरुनाथ या खेळाडूने, त्याची इथं मात्र खेळीचा अंत होतोय. मैदानावरती मोठा धक्का लागतोय तो उंबारणी टीमला. दोन चेंडू 2 धावा रनांची पेनल्टी जी लागली होती याला कोंडेरी टीमला ती मात्र इथं ऍड केलेला आहे. दोन धावा इथं लावण्यात आलेल्या आहेत. अतिशय चांगला सामना आपल्या भेटीला आलेला आहे. ठाम राहायला शिका, निर्णय चुकले तरी चालतील. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते आणि आता मात्र ठाम निर्णय घ्यावा लागेल दोन्ही संघांना. खूप चांगला खेळ दाखवायला लागेल. सहज शेवटपर्यंत हा सामना सोडणार नाही. उंबारणी संघ 3-2 सामने जिंकून पुढे सरकलेले आहेत आणि आता मात्र ही फाईट या 2 बलाढ्य संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू आता लीडिंग एज, पंचांकडे अपील आणि कॉर्ड बेंच अपील. प्रशांतचा अजून एक धक्का बाद होतोय तो प्रशांत. उंबारणी टीमला लागणारा धक्का क्रमांक 2.
2 धावांवरती 2 गडी बाद झालेल्या उंबारणी टीमचे. आता मात्र हा संघ मात्र अडचणीमध्ये सापडलेला आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. गोलंदाज वैभव केने. अतिशय चांगली वैभव गायकर आहे. सतीश गायकर यांचे छोटे बंधू, दोन्ही सख्खे बंधू मात्र या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. खूप चांगला अनुभव दोन्ही या बंधूंकडे. वैभव गायकर 2 मोठे धक्के दिलेले आहेत उंबारणी टीमला. विकेट येतोय स्ट्राइक एंडला. पुढचा बॉल फुलरल्यांचा बॉल होता. सूरजने खूप चांगला जेल टिपलाय. संघ मला काही स्वतः सूरज सांगतोय की हा सामना मात्र आम्ही सहजासहजी सोडणार नाही, शेवटपर्यंत लढत देऊ. परंतु प्रदीप कोणकर जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत नक्कीच धोक्याची घंटा असेल ती म्हणजेच कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीमला. हा खूप किमती विकेट आहे. त्याच्याकडे खूप क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची. त्याच्याकडे खूप अनुभव आहे आणि शरीर जर त्याचं बघितलं तर एक धाकड असं शरीर वैभवशाली आपल्याला पाहायला मिळतोय. टाकुरे शैलीचा फलंदाज आहे तो. विकेट मात्र कोणत्या टीमसाठी खूप महत्वाचे असेल. परंतु एका बाजूने गोलंदाजी खूप धारदार गोलंदाजी केली जाते ती म्हणजे वैभव गायकरच्या माध्यमातून. पुढचा बॉल ओहो ब्लॉक होल मध्ये टाकला होता चेंडू. खूप चांगली गोलंदाजी, शांत ठेवलाय प्रत्येक फलंदाजाला वैभवने. हीच तर अपेक्षा असते पॉवर प्ले षटकामध्ये. कारण पॉवर प्ले षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण मात्र इथे सादर करत असताना वैभव गायकर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल राईट अमरतो विकेटने. प्रदीप साठी होडावलेल्या चेंडूला पाहावा लागेल, कार्पेटच्या सहाय्याने पाहावा लागेल. सतीश गायकर आहे, चुकी करणार नाही. बिग विकेट. प्रदीप कोणकरची केली संपुष्टात. तिसरा धक्का लागतोय उंबारणी टीमला. बिग विकेट. एक षटक समाप्त झालेले आहे. 3 धावा लावल्या जातात धावफलकावरती आणि महत्वाचे 3 गडी बाद झालेले आहेत. गुरुनाथ, प्रशांत आणि प्रदीप कोणकर 3 धक्के दिलेले आहेत मोठे. वैभव गायकरने दाखवून दिलेला आहे मैदानावरती की हम भी किसी से कम नाहीये. आणि गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले षटकामध्ये काय गोलंदाजी केलेला आहे ती म्हणजेच वैभव गायकरने. 34 धावा बनवायच्या होत्या, त्याच मात्र 2 रनांची पॅनल्टी कोंडेरी टीमला लावण्यात आलेली. कारण 12 जो खेळाडू आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये त्याचा मात्र ड्रेस कोड हा कंप्लीट नाही. योगेश पाटीलने सांगितले की ही स्पर्धा अतिशय खूप चांगली आहे. जरी एक दिवसीय सामन्याचं आयोजन असलं तरी मात्र हे स्पर्धेचं आयोजन आहे जो अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. 10 क्रिक लाईव्ह सज्ज झालेले आहे आमच्या या व्यासपीठावरती. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. दुसरा गोलंदाज कोंडेरी टीम कडनं तन्मय. पहिलाच बॉल तन्मयचा अतिशय सुरेख चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय यष्टीरक्षक पंकज गायकरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही पंकज गायकर आणि चेंडूला मात्र हो इथे मात्र आडव्या बॅटने विकेटने खेळून काढले क्षेत्ररक्षक आहे रोहित केने येतोय बॉलवरती. त्याला माहित आहे सामना खूप महत्वाचा आहे. धडपड चालू आहे दोन्ही सिंगल मध्ये चुरशीची लढत आहे. बलाढ्य संघ आहेत. शेवटपर्यंत हा सामना नक्कीच रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल या बाबतीत काही शंकाच नाही. तन्मय केने पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शांत ठेवलाय विकीला. तेजस आहे का विकी? तेजस स्ट्राइकला नॉन स्ट्राइकला विकी. शॉर्ट पिच चेंडू होता पॉइंटच्या दिशेने डोक्यावरून खेळून काढलेल्या चेंडूला पाहावा लागेल चेंडू आणि हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 8 धावा झालेल्या आहेत चौकाराच्या साहाय्याने. दुसरं षटक शिल्लक मार्ग प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय तन्मय केनेचा. पहिल्या षटकामध्ये वैभव गायकरने काय गोलंदाजी केली. 3 धावा फक्त खर्च केल्या आणि जे महत्वाचे विकेट होते ते मात्र त्यांनी प्रस्थापित केले. गुरुनाथ सारख्या फलंदाजाला इथे मात्र गारद केला जो मात्र 2 टर्म मात्र सामनावीराचा त्यांनी पुरस्कार पटकावला होता त्याला मात्र बाद केला. ओहो इथे मात्र दिशा दाखवली. ते जास्त पाहावा लागेल क्षेत्ररक्षक आहे तिथे खूप वेगाने आलाय बॉलवरती. चेंडूला उचलेल तोपर्यंत मात्र एकच धाव. दबाव आहे सूरज मारला माहित आहे की सामना खूप महत्वाचा आहे. 9 धावा शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत.
दुसरा षटक मार्गस्थ 9 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 3 गडी बाद झालेले आहेत. महत्वाचे जे मोहरे होते ते मात्र टिपण्यात यश मिळाले आहे कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी या संघाला. 34 धावा बनवायच्यात. 9 धावा लावल्या जातात धावफलकावरती. हो 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 स्क्वेअर ऑफ द विकेट. अतिशय सुरेख फटका होता परंतु 2च धावा मिळतील त्या उंबारणी टीमला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा लावल्या जातात. बॅटिंग करत असताना उंबारणी टीम कडनं टॉस जिंकला. संघ नायकाने आम्हाला सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करू. त्यावेळेस 33 धावांपर्यंत कोंडेरी संघाला रोखलं. पण तो सुरुवात खूप कमी खराब झाली. या बाबतीत आपण जर म्हणावं हरकत नाही. ज्यावेळी सुरुवात केली गुरुनाथ सारखा प्रदीप कोणकर सारखा एक फलंदाज बाद झाला. धावा झालेल्या 11. 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या 23. 6 चेंडू 23 धावा असं समीकरण. आता मात्र टीम मीटिंग केली जाते मैदानावरती. कोंडेरी टीम कडे नक्कीच हा षटक मात्र कोणाला द्यायचा याचा मात्र नक्कीच टीम मीटिंग केली जाते. संघ नाईक सांगतोय की हा खूप महत्वाचा षटक आहे. 6 चेंडू मध्ये 23 धावा मात्र रोखायच्यात. समोरचा संघ बलाढ्य संघ आहे. 2 सामने जिंकून मात्र पुढे सरकलेले आहे ते उंबारणी टीम. क्वालिफाय सामन्यासाठी मात्र ही लढत आहे. जो संघ विजय होईल तो क्वालिफाय संघ होईल. शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावा बनवायच्या. त्या म्हणजेच उंबारणी टीमला तेजस मैदानावरती नॉस्टॅकेनला विक्की. एखादा मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. या बाबतीत काही शंका नाही. शेवटचा स्लोगिंगवरचा षटक आहे. तेजस गायकर वरती मात्र जिम्मेदारी सोपवली गेलेला आहे संघ नायक आणि तेजस गायकरला तशा प्रकारे मात्र गोलंदाजी करावी लागेल. या आपण नक्कीच मैदानाकडे जाऊया. टाळ्यांचा जल्लोष आणि गजर मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल पंचांच्या डाव्या बाजूने. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटची लिडिंग एज लागली येतोय. तेजची केली संपवतात. अजून एक धक्का लागतोय उंबारणी टीमला. बिग विकेट. गरज होती त्यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवरती विकेट इथे मात्र कॅरी केलेला आहे तेजस गायकरने. आता मात्र 5 चेंडू 23 धावा बनवायच्या. धावा झाल्या 11. धावा झाल्यात किती याला महत्व नाही परंतु आता धावा पाहिजेत किती सामना जिंकण्यासाठी उंबारणी टीमला हे खूप महत्वाचं समीकरण आहे. समीकरण प्रत्येक चेंडूवरती मात्र बदलत चाललंय. 5 चेंडू 23 धावा. 4 गडी बाद उंबारणी संघ. हो शॉर्ट पिच चेंडू परंतु खूप हवेमध्ये आहे. सतीश गायकर येते चेंडू खाली. चुकी होणार नाही. अजून एक गडी बाद करंच केली संपुष्टात. चार चेंडू 23 धावा. 4 षटकार मारावेच लागतील उंबारणी टीमला. आता मात्र संकटात सापडले. अडचण आले. आता समोर संदेश चाललाय स्ट्राइक एंडला. मात्र समोर गोलंदाज तेजस गायकरने ज्या गोलंदाजाने मात्र आपल्या नावाची छाप सोडलेली आहे अशी गोलंदाजी केली जाते. फुलर लेनचा बॉल होता. यष्टीरक्षक बीट. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बीट आणि चेंडू पाहतोय आपण. पाहता चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल आणि मिळतील या बॉलवरती उंबारणी टीमला 4 धावा. हा येतोय दर्जेदार चौकार. 3 चेंडू 19 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. एखादा खराब चेंडू सामन्यामध्ये मात्र साम्राज्य निर्माण करेल तो म्हणजे उंबारणी टीम साठी आणि एखादा विकेट मात्र सामन्याचं पारड जे जड करेल ते म्हणजेच कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीम. इथं मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल आणि इथे मात्र फलंदाजी उंबारणी टीमला जर का सामना जिंकायचा असेल तर इथं मात्र षटकार ठोकावं लागेल. एखादा खराब चेंडू व्हाईट किंवा नो आला तरी मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा
चुरस आपल्याला निर्माण पाहायला मिळेल. 3 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी ती म्हणजेच उंबारणे या टीमला. जवळचा संघ आहे, खूप चांगले डावपेच त्यांना माहित आहे. 2 सामने जिंकून पुढे सरकलेले आहेत. आता इथे मात्र अजून एक गडी बाद होतोय धावचीच्या रूपाने आणि पूर्णपणे पकड मजबूत पकड निर्माण केलेला आहे. ती म्हणजेच कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी या टीमने क्वालिफाय संघ होईल. हा सामना जर जिंकला तर कोंडेरी संघ आणि संध्याकाळी नक्की सूरज पार्टी भेटेल आम्हाला, काही हरकत नाही. सूरज केने आहे, सूरज केनेकडे पार्टी भेटेल रिक्षा स्टँडवर. 2 चेंडू 19 धावा. ते मात्र थोडासा बाहेरला चेंडू आपण पाहतोय. ऑफस्टंपला पिचिंग केलं होतं परंतु एकच धाव. अंतिम चेंडू असेल क्वालिफाय सामना जिंकण्यास क्वालिफाय होण्यासाठी कोंडेरी टीमला. आणि अशा रीतीने हा सामना जिंकलाय तो म्हणजेच 17 धावांनी सामना जिंकलाय तो कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीमने. त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या उंबारणी टीमचे कौतुक अभिनंदन. खूप चांगला खेळ दाखवला उंबारणी टीम. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचा सत्कार करायचा कोणला उंबारणी संघाचा. उंबारणी